तुम्ही पंढरपूरमध्ये जाऊन तुळशी वृंदावन जर पाहिला नसाल तर सगळं वेस्ट झालं तुमचं जाऊन. काही हरकत नाही, पुढे व्हिडिओमध्ये पहा. तर मित्रांनो, रामकृष्ण हरी सगळ्यांना. तर तसं की तुम्ही पाहिलाच असाल की आमचं पंढरपूरचं विठुरायांचं दर्शन झालं आणि तिकडून आम्ही निघालो आहे आता तुळशी वृंदावन बघायला. तर इकडे बघू शकता रिक्षामध्ये किती गर्दी आहे. रिक्षामध्ये खरं तर 5च लोकांची जागा आहे, पण आम्ही 8 जण इथं ॲडजस्ट झालेले आहोत. तर इकडे बघू शकता किती गर्दी आहे. तर इकडं चाललो आम्ही तुळशी वृंदावनला. तुळशी वृंदावन पोचल्यानंतर बघतोय तर बघा इकडे किती गर्दी आहे. तिकीट वगैरे पहिला काढावं लागते तुम्हाला अगोदर इथं पोचल्यानंतर. आणि इथं बोर्ड वगैरे वरती बघू शकता, कमान वगैरे तुळशी वृंदावन. आणि गर्दी भरपूर आहे आणि इथं तिकीट पण आहे. पहिला तिकीट काढावं लागतं आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये एंट्री असते. तर तुम्ही इथं पंढरपूरमध्ये येऊन तुळशी वृंदावन पाहिला नसाल तर हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि इकडून तुम्हाला समजेल की तुळशी वृंदावन किती भारी आहे ते. आणि जर पुढच्या वेळेला तुम्ही गेला असाल तर नक्कीच इथं व्हिजिट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि जर कोण तुमचे मित्र जर पंढरपूरला जात असेल तर त्यांना पण नक्कीच शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर इकडं बघू शकता तुळशी वृंदावनमध्ये सर्वत्र तुळशीची झाडं आहेत. हे बघा, तुम्ही बघा आणि आनंद घ्या व्हिडिओचा. तिकडूनच नमस्कार करा. इथं मोठी नंतर विठ्ठलाची मूर्ती आहे भरपूर अशी. आणि साईडला पण तलाव वगैरे आहे मोठं. तर इकडे बघू शकता इकडे भारी तुळशीची झाडं आहेत आणि एवढा मस्त वास येतो की इथं तुम्ही प्रत्यक्ष गेला तर तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. आणि जर तुम्ही तुळशी वृंदावनला जर जायचं प्लॅन करत असाल पंढरपूरला गेल्यानंतर तर तुम्ही इथे संध्याकाळी 6च्या नंतर जावा, कारण की इथं लाईटिंग वगैरे असते आणि कारंजा वगैरे आहे पाण्याचा. तर तेव्हाच तुम्हाला लई भारी दिसतं, एकदम मस्त, म्हणजे एकदम मस्तच दिसतं आहे. आणि संध्याच्या वेळेला फिरायला पण बरं होतं आहे, कारण गरमी वगैरे होत नाही, ऊन वगैरे लागत नाही आणि वातावरण पण एकदम शांत थंड असतं आहे. तर तुम्ही संध्याकाळचंच प्लॅन करा जायचं असेल तर. आणि लाईट्स वगैरे इकडे पण साईडला दिसत आहेत तुम्हाला. तर मी आणि माझी रुक्मिणी इथं आहे बाजूला उभी, इकडे बघू शकता. तर दोघं पण चाललो आणि इकडे पुढे आमचे मामा वगैरे सगळे आहेत, साडू वगैरे. तर प्रतीक्षाच्या फॅमिलीबरोबर आम्ही गेलेलो फिरायला. तर इकडं तुकाराम महाराज वगैरे जनापी सगळेच आहेत आणि त्यांची माहिती वगैरे इथं बोर्डवर लिहिली आहेत. इकडे बघा संत तुकाराम महाराजचा बोर्ड आहे इथं आणि साईडला त्यांची मूर्ती पण आहे. तर पूर्ण माहिती तुम्हाला वाचायला इथं मिळेल, सगळं समजेल. आणि तुळशी वृंदावन म्हणजे तुळशीचीच झाडं असणार हे तर तुम्हाला समजत असणार. सर्वत्र तुळशीची झाडं आहेत आणि सुगंध मस्त दरवळतो इथं तुळशीचा. तर तुम्हाला अशी विनंती करेन की पंढरपूरला गेल्यानंतर नक्कीच इथं व्हिजिट करा, मस्त आवडेल तुम्हाला. आणि जर तुम्ही खरंच इथं गेला असाल याच्या अगोदर तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला तुळशी वृंदावन कसं वाटलं ते. तर इकडे बघू शकता बायका वगैरे म्हणजे सगळत्र गर्दीच गर्दी आहे. तर आता इथं संत कान्होपात्राबद्दल माहिती लिहिलेली आहे बोर्डवरती. तर एवढा चांगला व्हिडिओ बनवले तुमच्यासाठी मित्रांनो. तर पूर्ण माहिती वाचा म्हणजे तुम्हाला सगळं समजेल घरी बसल्या बसल्या व्हिडिओमधून आमच्या. तर एवढा मेहनतीसाठी व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि अजून आता कारंजा वगैरे आहे पाण्याचा, पण अजून काय स्टार्ट केले नाहीत त्याने आणि त्याचीच वाट बघत आहे आम्ही किती कसं आहे ते. आम्ही पण फर्स्ट टाईम व्हिजिट केलेलं आहे इथं, तर त्याचीच वाट बघत आहे आणि चालू झाला आहे की तुम्हाला पण दाखवीनच की कसा दिसतोय तो. वाव, तर बघा इथं कारंजा स्टार्ट केलेला आहे, किती मस्त उंच उडत आहे इथं, एकदम भारी म्हणजे भारी दिसत आहे. लहान मुलांना तर एवढं आवडाले की इथं सगळे आलेत बघायला, आजूबाजूला तेच आहेत सगळे. तर इथं शकता तुळशी वृंदावन विठुरायांचे इथं फोटो वगैरे काढायला एकदम मस्त प्लेस आहे एकदम. तर इथं पुढे श्री विठ्ठलांची भरपूर अशी मोठी मूर्ती आहे इथं तुळशी वृंदावनमध्ये. तर इकडूनच नमस्कार करा, विठुरायांचे दर्शन घ्या. आणि इथं गर्दी बघू शकता किती आहे, भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे. संध्याच्या वेळेला भरपूर जण आलेत आहे इथे फिरायला
आणि इथं बघू शकता तुम्ही साईडला किती मोठं तलाव आहे ते. आणि संध्याकाळच्या वेळेला मस्त वाटत आहे, वातावरण पण मस्तच आहे एकदम. आणि फोटो वगैरे कोणाला फोटोशूटची आवड असेल तर त्यांना इथं फोटो पण काढून घ्यायला मस्त आहे. तर परत एकदा सांगत आहे, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर थँक्यू मित्रांनो.